नागपुरात बाजीरावांची छावणी पडली होती. गोंडवन, देवगड या प्रांतांमध्ये पेशव्यांचे कमाविसदार रुजू झाले होते. बाजीरावांची चौथ वसुली मोहीम शांततेत चालू होती. बाजीरावांच्या देवळीत बाहेरील कक्षात सदर भरली होती. विसेगावचा पाटील बाजीरावांकडे मोगली सैन्याने बेचिराग केलेल्या आपल्या गावासाठी मदत मागत होता. बाजीराव आपल्या अधिकाऱ्यांना गावाची पाहणी करून पुनर्वसन करण्याविषयी सूचना देत होते. बाजीरावांचे सरदार दावलजी सोमवंशी, नारोशंकर, तुकोजी पवार हेही यावेळी उपस्थित होते. बाजीरावांना मुजरा करून विसेगावचा पाटील आणि पेशव्यांचे काही अधिकारी देवळी बाहेर गेले. इतक्यात घोड्याच्या टापांचा आवाज झाला. काही वेळाने पिलाजीराव जाधवांनी एका इसमास बाजीरावांसमक्ष पेश केले. तो इसम छत्रसालांचा नजरबाज सूरजसेन होता. मान आणि खांदे झुकून उभा असलेला सूरजसेन अधूनमधून बाजीरावांकडे नजर किंचित उचलून पाहत होता. बाजीरावांच्या यशाचे गोडवे छत्रसालांच्या दरबारात सभाधीटपणे गाणारा सूरजसेन बाजीरावांना पाहून स्तंभित झाला होता. अव्यंग सौंदर्य आणि अजोड पराक्रम याचा मिलाफ असणाऱ्या बाजीरावांसमोर सूरजसेनाने गुडघे टेकवून बुंदेली रिवाजाने मुजरा केला. मान हलवून बाजीरावांनी मुजऱ्याचा स्वीकार केला. त्याला आपादमस्तक न्याहाळून बाजीरावांनी पिलाजीरावांना विचारले, कोण हा बुंदेली? हा सूरजसेन, राजा छत्रसालांचा खलिता घेऊन आलाय, पिलाजीरावांनी सांगितले. सूरजसेनाने खलिता पिलाजीरावांच्या हातात दिला. अदब दाखवत तो म्हणाला, आमचे राजाजी छत्रसाल यांनी खलिता स्वतःच्या हाताने लिहिलाय. श्रीमंत पेशवा सरकारांनी तो स्वतः वाचावा असा अर्ज केलाय. ते ऐकून बाजीरावांनी पिलाजीरावांना खूण केली. पिलाजीरावांनी खलिता बाजीरावांकडे दिला. बाजीरावांची नजर खलितातील ओळींवरून फिरू लागली. शिवछत्रपतींच्या प्रेरणेतून स्वतंत्र झालेलं बुंदेल बंगशाच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी छत्रसालांनी करुण शब्दात बाजीरावांना याचना केली होती. गजांत मोक्षाचा हवाला देऊन त्यांनी स्वतः एक दोहा रचला होता. जो बीती गजग्राह पर सो गती भई है आज, बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज. त्या ओळी वाचून बाजीरावांचे मन करुणेने भरून आले. डाव्या हाताला बसलेल्या दावलजींना त्यांनी आज्ञा केली. दावलजी, फौजेला कूच करण्याचा हुकूम द्या. एका घटकेनंतर आपण बुंदेली मुलखाकडे वाटचाल करू. दावलजी बाजीरावांना मुजरा करून डेऱ्याबाहेर गेले. परंतु श्रीमंत, पिलाजीराव म्हणाले, छत्रपतींची आज्ञा न घेता जर या मोहिमेची शिंग फुंकली तर साताऱ्यात बसलेले चित्रगुप्त तुमच्या पापपुण्याचा झाडा छत्रपतींसमोर वारंवार दिल्याशिवाय राहणार नाहीत. पिलाजीरावांचे म्हणणे तंतोतंत खरे होते. पेशवे छत्रपतींचं महत्त्व कमी करत आहेत. छत्रपतींच्या आज्ञेला पेशवे जुमानत नाहीत अशी विधानं साताऱ्यातील बाजीरावांचे विरोधक वारंवार शाहू महाराजांसमोर करत असत. एखाद्या प्रसंगी विरोधकांचा युक्तिवाद छत्रपतींना खराही वाटे, मात्र सत्सद विवेक बुद्धीने विचार करताच छत्रपतींना दरबारी मंडळीच्या बोलण्यातला थोतांडपणा ध्यानात येई. विरोधकांच्या सततच्या अंतर्गत कुरघोडींमुळे बाजीरावांसह चिमाजीही जेरीस आले होते. विचार करत बाजीराव म्हणाले, ते खरंच आहे पिलाजी काका, मात्र छत्रपतींना संदेश जाऊन आज्ञापत्र येण्यास काळ लोटेल. तेवढा वेळ कदाचित छत्रसालांकडे नसेलही. सूरजसेनाची चर्या उजळली होती. आपल्या राजाची गेलेली रया हा राया नक्की परत मिळवून देणार असा पक्का विश्वास सूरजसेनाला वाटत होता. बाजीरावांनी गुजरातेत गेलेल्या चिमाजींना आपण बुंदेलखंडात जात असल्याची माहिती देणारे पत्र लिहिले. साताऱ्यात छत्रपतींनाही खलिता लिहून याची जानकारी दिली. निघण्यापूर्वी आपल्या खाशा सरदारांना नजर देऊन बाजीराव म्हणाले, छत्रसालांची बुंदेली अस्मिता थोरल्या महाराजांनी जागी केली होती. हृदयात वज्रनाथ आणि हातात शस्त्र धारण करून क्षत्रियोचित जीवन जगा असा उपदेश थोरल्या महाराजांनी राजा छत्रसालांना दिला होता. शिवछत्रपतींच्या त्या शिष्याचं रक्षण करणं हा आपला धर्म. बाजीरावांच्या बोलण्याने सरदारांना स्फुरण चढले. एका घटकेत बाजीरावांची 25,000 फौज सज्ज झाली. नौबत झडली. बाजीरावांनी इशारा करताच सैन्याच्या शिस्तबद्ध तुकड्या
मोठमोठ्या मजला मारत बुंदेली मुलूक जवळ करू लागल्या. बाजीरावांनी आपले हेर बंगश आणि छत्रसालांच्या बातमीसाठी पाचारण केले होते. छत्रसालांनी बंगशाच्या छावणीतून फुटून वेगळे राहावे असे बाजीरावांनी छत्रसालांना कळवले होते. होळीच्या सणानंतर बंगशाचा छत्रसालांवर विश्वास बसला होता. धोकाधडी करण्याचा राजा छत्रसालांचा मनसुबा नसल्याचे सिद्ध झाले होते. त्याचा फायदा घेऊन छत्रसालांनी धामोऱ्याच्या शिवमंदिरात सहपरिवार जाऊन अनुष्ठान करण्याची परवानगी बंगशास मागितली. दिल्लीच्या बादशहाच्या पत्राची वाट पाहून बंगश वैतागला होता. त्याने तत्काळ छत्रसालांना परवानगी दिली. छत्रसालांची पालखी धामोऱ्याचा घाट उतरू लागली. सहपरिवार राजा छत्रसाल धामोऱ्याच्या शिवालयात पोचले. आपले महाराज बंगशाच्या छावणीतून बाहेर पडले हे कळताच बुंदेली फौजा धामोऱ्यात येण्यास सुरुवात झाली. धामोऱ्यात राजा छत्रसालांची 5,000 शिबंदी जमा झाली. बाजीराव येत्या 4-5 दिवसात पोचतील असा राजा छत्रसालांचा अंदाज होता. बाजीरावांच्या 25,000 फौजेसाठी तळ वसवण्याची तयारी भारतसिंगाने चालवली होती. राजा छत्रसाल बाजीरावांच्या भेटीसाठी उभारलेल्या खाशा शामियानाची व्यवस्था पाहत होते. तोच स्वाराने वर्दी दिली. पेशवा बाजीरावांची फौज 5 कोसांवर आली आहे. कोणत्याही क्षणी बाजीराव आपल्या समक्ष उपस्थित होतील. हे ऐकून राजा छत्रसाल चकित झाले. सूरजसेनाला पाठवून 4 दिवसही पूर्ण झाले नव्हते. मगरीच्या तोंडात पाय अडकलेल्या गजेंद्राचा धावा ऐकून ज्याप्रमाणे श्री विष्णू गरुडावर आरूढ होऊन आले होते, तितक्याच तातडीने बाजीराव अश्वारूढ होऊन छत्रसालांना वाचवायला आले होते. विचारात गडलेले राजा छत्रसाल बाजीरावांना सामोरे जाण्यासाठी तातडीने शामियान्याबाहेर आले. तोच बाजीरावांचे अश्वपथक छावणीपासून दृष्टीटप्प्यात आले. हिरदेसा आणि भारतसिंग बाजीरावांना सामोरे गेले. रणवेश धारण केलेले बाजीराव घोड्याचा वेग कमी करून छत्रसालांच्या डेऱ्यासमोर आले. घोड्याचा लगाम मोत्तद्दाराकडे फेकून त्यांनी घोड्यावरून उडी मारली. बाजीरावांचे दर्शन घडताच छत्रसालांची आतुर नजर घायाळ बनली. आपलं राजेपण, रीतिरिवाज सारं काही विसरून राजा छत्रसाल एकदम पुढे गेले. राजा छत्रसालांच्या मिठीत बाजीराव बद्ध झाले. बाजीराव जेव्हा वयोवृद्ध छत्रसालांच्या प्रेममिठीतून मुक्त झाले तेव्हा बाजीरावांच्या हाताला धरून छत्रसाल त्यांना खाशा शामियानात घेऊन गेले. बाजीरावांसाठी मांडलेल्या खास बैठकीवर त्यांना बसवून राजा छत्रसाल समोरील बैठकीवर बसले. हात जोडून ते बाजीरावांना म्हणाले, आमच्या विनंतीस मान देऊन तातडीने येणं केलं. आपल्या दर्शनाने आम्ही धन्य झालो. बाजीराव म्हणाले, तुम्ही ज्या शिवछत्रपतींचे शिष्य आहात त्यांचे आम्ही सेवक आहोत. आपली सेवा करण्याचं भाग्य लाभल्याने आम्ही धन्य झालो. बाजीरावांचे ते नम्र बोलणे ऐकून राजा छत्रसाल आणि त्यांचे पुत्र थक्क झाले. 80ची उमर गाठलेल्या छत्रसालांना बाजीरावांच्या वयाचे कोवळे पण जाणवत होते. पोलादी छाती, भेदक नजर, रुबाबदार मिशा, तेजस्वी अंगकांती बाजीरावांच्या देखण्या व्यक्तिमत्वात भर घालत होती. बोलण्याची ऐटदार ढब, चालण्याची बेगुमान लकब यामुळे रायाची राजतेजोमय झाक सहज नजरेत भरत होती. बाजीरावांना निरखीत असलेल्या छत्रसाल पुत्रांच्या मनात अनेक विचार उठत होते. हाच तो बाजीराव ज्याने निजामाला अन्नपाण्यासाठी मोहताज केलं, मुबारीज खानाचं शिर धडावेगळं केलं, ज्यांना यमसदनी धाडलं त्यांची तर गणतीच नाही. आसिफ अली, गोदू असी, दाऊद खान, किती एक. तरीही विजयाने बेहोश न होता हा बाजीराव स्वतःला छत्रपतींचा आणि त्यांचे शिष्य असलेल्या पिता छत्रसालांचा सेवक म्हणून घेतो. आपल्याला निरखीत असलेल्या छत्रसाल पुत्रांना नजर देऊन बाजीराव छत्रसालांना म्हणाले, तुमची शिबंदी 5,000 दिसते. होकारार्थी मान हलवून छत्रसालांनी घोडदळ, पायदळ आणि तोफांची माहिती दिली. बाजीरावांनी आपल्या सरदारांनाही शामियानात बोलावून घेतलं. वेळ न दडवता पुढच्या योजनेची आखणी सुरू झाली.
बंगशाने जैतपूरच्या किल्ल्यातून बाहेर पडावं असं बाजीरावांना वाटत होतं. त्यासाठी आपल्या हेरांकरवी आपण येत असल्याची खबर बंगशापर्यंत पोचवण्याची तजवीज बाजीरावांनी केली होती. राजा छत्रसाल छावणीत न परतल्याने बंगशाचा धीर सुटला. 20,000ची फौज घेऊन तो धामोऱ्याची वाटचाल करू लागला. उसंत न घेता बाजीरावांनी आपले सैन्य धामोऱ्याच्या घाटात पेरायला सुरुवात केली. बंगश त्याच्या सैन्यासह घाट उतरून येईल तेव्हा चढणीच्या निमुळत्या वाटेवर त्याला घेरावे असा बाजीरावांचा डाव होता. त्या दृष्टीने मोर्चे बांधणीही झाली होती. मात्र बंगशाने घाट न उतरता घाट माथ्यावरच वास्तव्य केले अशी वर्दी आली. बाजीरावांनी सूत्रे पुन्हा हलवली. धामोऱ्याच्या घाटातले मराठे सैन्य आता दबक्या पावलांनी घाट चढू लागले. बुंदेली सैन्याला बाजीरावांनी खजुरीच्या दिशेने पुढे जाण्यास सांगितले. घाट माथ्यावरची 20,000ची मोगली छावणी विसावण्याच्या तयारीत होती. मावळतीच्या सूर्यकिरणात खिंड उजळून निघाली होती. इतक्यात इशारतीचा कर्णा वाजला. सुरुवातीला मोगली सैन्याने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र लवकरच चारी दिशांनी नगाऱ्यांचे आवाज उठू लागले. बंगश आणि त्याचे सरदार डेऱ्याबाहेर येऊन पाहू लागले. बंगशाचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मराठा आणि बुंदेली सैन्याने बंगशाच्या छावणीला घेरा घातला होता. बुंदेली फौजेत असलेल्या तोफा बंगशाच्या सैन्यावर मारा करत होत्या. मराठा सैन्यातील बंदूकधारी एकसाच्या तुकड्या शत्रूला अचूक टिपत होत्या. बंगशाने पाठवलेले सैन्य छावणीच्या तळाबाहेर येताच टिपले जात होते. बंगश उद्वेगाने आणि संतापाने थरथरत होता. इतके दिवस चालवलेल्या यशस्वी मोहिमेचा अंत असा व्हावा हे बंगशाला पटत नव्हते. चारी बाजूने बाजीरावांनी छावणीला घातलेला वेढा पाहून बंगशाने प्रतिकार थांबवला. डेऱ्यात जाऊन तो पुढील रणनीतीचा विचार करू लागला. वेढा आवळून धरण्यासाठी सैन्याला कडक सूचना देऊन बाजीराव घाट उतारावरील छावणीत परतले. आपल्या पुत्रांकरवी हा वृत्तांत ऐकून राजा छत्रसाल बेहद खुश झाले. बाजीरावांनी एका दिवसातच बाजी पूर्णपणे पालटली होती. मोहम्मद खान बंगश आता बाजीरावांच्या वेढ्यात पुरता अडकला होता. बंगशाच्या छावणीला वेढा पडून 1 महिना उलटून गेला होता. फौजेचं दाणापाणी संपत आलं होतं. बाजीराव बंगशाची तग आजमावत होते. पुण्याहून नित्यव्यवहाराची काही पत्रे पंतांनी बाजीरावांसाठी रवाना केली होती. त्यात एक खाजगीचं पत्रही होतं. दप्तरीचे सारे खलिते नजरेखालून घालून बाजीरावांनी खाजगीचं पत्र उघडलं. परंतु पत्रात मजकूर नव्हता. पानाच्या खालच्या बाजूस मोहर लावली होती आणि सही होती, काशी. बाजीरावांनी ते पत्र आलटून पालटून पाहिलं, मात्र इतर कोणताच मजकूर दिसत नव्हता. बाजीरावांच्या मनात काही क्षण वादळ घुमले. काशीबाईंना यातून नेमका कोणता संकेत द्यायचा असेल? चिंतेचं काही कारण तर नसेल ना? असे अनेक प्रश्न मनात आले. कित्येकदा समोर असतानाही मुकवाणीतून उदंड संवाद साधणाऱ्या काशीबाई आज कोऱ्या पत्रातून आपलं सैरभैर झालेलं मन व्यक्त करत होत्या. विचार करत असलेल्या बाजीरावांना काही तोड सुचत नव्हती. त्या पत्रावरून आणि सहीच्या हस्ताक्षरांवरून आपली सडक बोटे फिरवून बाजीराव पुटपुटले, काशी, आम्ही लवकर परत येऊ. इतक्यात सेवकाने वर्दी दिली. छत्रसालांचा निरोप घेऊन कुंवर आला होता. बाजीरावांना मुजरा करून तो म्हणाला, राजाजींना श्रीमंतांसोबत शतरंज खेळायची इच्छा आहे. सरकारांना सवड असेल तर. जरूर, बाजीराव म्हणाले. डाव कुठे मांडायचा हे सरकारांनीच ठरवावं, कुंवर अदबीने म्हणाला. राजाजींना सांगा तुम्ही तस्ती घेऊ नका, बाजीराव म्हणाले. घाट माथ्यावरून वर्दी येताच आम्ही राजाजींना भेटायला येऊ. मान हलवून मुजरा अदा करून कुंवर आल्यापावली परत गेला. काही वेळ वेढ्यातून वर्दी येण्याची वाट पाहून बाजीराव छत्रसालांच्या दालनात आले.
शिवालयाच्या परिसरात असलेल्या गढीत छत्रसाल मुक्कामास होते. मंदिराच्या पुजाऱ्याने गढी राजपरिवारास राहण्यास दिली होती. बाजीराव आलेले दिसताच छत्रसाल खुश झाले. छत्रसालांनी हस्तिदंती बुद्धिबळाचा पट मांडला होता. बाजीरावांना त्यांनी खाशात जरी सदरेवर बसण्याची विनंती केली. बाजीराव स्थानापन्न झाले. सेवकाने सरबताचे पेले आणि फळे आणून पटाशेजारी ठेवली. राजा छत्रसालांनी आज दरबारी पोशाख केला होता. त्यांच्या डोईवरच्या मंदिलावर पिंपळपान शोभून दिसत होते. आज काही खास आहे राजाजी? बाजीरावांनी विचारले. काही विशेष नाही, छत्रसाल म्हणाले. आज ना उद्या फते करून तुम्ही आम्हाला निरोप द्याल. मग आमच्यासोबत शतरंज खेळायला तुम्हाला सवड कुठून मिळणार? दोघेही मोकळेपणाने हसले. डाव सुरू होऊन बराच वेळ झाला. पिता छत्रसालांचा बुद्धिबळाचा डाव पाहण्यासाठी आलेली मस्तानी दालनाच्या प्रवेशद्वारातच थबकली. प्रवेशद्वाराजवळ कुंवर बाजीरावांचे जोडे घेऊन थांबला होता. कुंवर, राजाजींसोबत शतरंज कोण खेळते? मस्तानीने विचारले. श्रीमंत पेशवा सरकार, कुंवर उत्तरला. ते शब्द ऐकून मस्तानीचे अंग अंग शहारून उठले. कुंवरच्या हातातल्या जोड्यांना काही क्षण तिची नजर भिडली. मोठ्या कष्टाने त्या जडावांवरची नजर वळवून मस्तानी परत फिरली. चौकातून डावीकडे वळताच तिची पावलं पुन्हा थबकली. डावीकडे एका कनाती शेजारी छत्रसालांच्या दालनाची खिडकी होती. संगमरवरी शिल्पवत दिसणारी मस्तानी धीम्या पावलांनी खिडकीजवळ आली. दालनात शांतता होती. पटाशेजारी समया प्रज्वलित झाल्या होत्या. छत्रसाल विचारमग्न होते. मस्तानीची नजर हळूहळू बाजीरावांकडे वळली. काही क्षण जणू गती विसरून स्थिरावले. पूर्वी कधीही न अनुभवलेली लज्जा मस्तानीची तांबूस गौरचर्या व्यापून गेली. बाजीरावांच्या पटाकडे झुकलेल्या नेत्रांकडे पाहताना मस्तानी देहभर थरारून उठली. इतक्यात कोणाची तरी चाहूल लागून मस्तानीने मान वळवली. मागे राणीसा उभ्या होत्या. आपली नजर त्यांनी मस्तानीवर रोखून धरली होती. त्यांना पाहून मस्तानी चपापली. एखाद्या सुंदर स्वप्नातून जागे होऊन समोर भयाण वास्तव दिसावं असं मस्तानीला झालं. राणीसांना प्रणाम करून मस्तानी गढीच्या मागील बाजूस असलेल्या रुहानी बेगमच्या खोलीकडे चालू लागली. आपल्या पतीच्या उतार वयात त्यांच्या आयुष्यात आलेल्या रुहानी बेगमची राणीसाहेबांना प्रचंड चीड होती. मस्तानीला तर छत्रसालांनी आपल्या पुत्रांपेक्षा अधिक प्रेम दिले होते. काहीही करून मस्तानी छत्रसालांपासून दूर जावी असे राणीसाहेबांना मनोमन वाटत होते. परंतु छत्रसालांची अनौरस कन्या असल्याने तिचा विधिवत विवाह करून विदाई करणे सहज शक्य नव्हते. छत्रसालांच्या दालनात डाव रंगात आला होता. बाजीरावांची सरशी होत होती. छत्रसाल हताश होऊन कौतुकाने हसत होते. बाजीरावांनी छत्रसालांना शह दिला. ती चाल पाहून छत्रसाल म्हणाले, वा बाजीराव, तुमची जीत झाली. आपल्याकडून हारण्यातही आम्हाला आनंदच होत आहे. बाजीराव हसले. इतक्यात कुंवरने वर्दी दिली. मस्तानीबाईजी खेळ पाहायला आल्या होत्या, परंतु तशाच परत गेल्या. मस्तानी आमचा डाव पाहायला आली असणार, छत्रसाल म्हणाले. बाजीरावांच्या हातात सरबताचा पेला देऊन ते पुढे म्हणाले, मस्तानी ही आम्हाला उतारवयात लाभलेली कन्या. आमच्या पुत्रांपेक्षाही अधिक जीव आम्हाला मस्तानीने लावला. आम्हीही बापपणात कुठे कमी पडलो नाही. घुडसवारी, तलवारबाजी, गायन, नृत्य यात खास गुरूंकडून आम्ही तिला तरबेज बनवलं. छत्रसाल भाऊक होऊन सांगत होते. परंतु अशा या नक्षत्रासारख्या सर्वगुण संपन्न कन्येचं अनौरस असण्याचं शल्य आमच्या जीवाला फार बोचतं. प्रेमाला औरस अनौरसचा विटाळ शिवत नाही हे जगाला सांगणार तरी कोण? बाजीराव सरबताचा पेला हातात धरून छत्रसालांचं बोलणं ऐकत होते. बहुभार्या पद्धती प्रचलित असल्याने बाजीरावांना दुसऱ्या सोयरिकीचेही अनेक प्रस्ताव आले होते. अचानक समक्ष सोयरिकीचा प्रस्ताव ठेवला जाणे
बाजीरावांना नवीन नव्हते, परंतु छत्रसालांनी असे काहीतरी विचारून आपल्याला धर्मसंकटात टाकू नये असे बाजीरावांना मनोमन वाटत होते. छत्रसाल आपला अंदाज घेत आहेत असे वाटताच बाजीराव म्हणाले, कन्येचा आम्हाला अनुभव नाही, परंतु लवकरच आम्हाला सून येणार आहे, जी आम्हाला मुलीसारखीच असेल. छत्रसालांनी चकित होऊन नानासाहेबांविषयी आपुलकीने विचारपूस केली. इतक्यात घाट माथ्यावरून वर्दी घेऊन संकाजी आला. बाजीरावांना मुजरा करून तो पडेल आवाजात म्हणाला, श्रीमंत, बंगशाचं दाणापाणी संपलं, पण काल रात्री. संकाजीचा गळा भरून आला. काय झालं काल रात्री? बाजीरावांनी संकाजीकडे पाहत विचारले. संकाजीने भरल्या आवाजात सांगितले, काल रात्री बंगशाच्या छावणी तळावर गायी मारल्या गेल्या. गोमांसाची मेजवानी झाली. बाजीरावांच्या भुवया ते ऐकून वक्र झाल्या. वर्दी द्यायला इतका उशीर का झाला? बाजीरावांनी कठोर आवाजात विचारले. संकाजीला बाजीरावांच्या नजरेला नजर देता येत नव्हती. बाजीरावांच्या पावलांवर दृष्टी खिळवून तो म्हणाला, बंगशाचा सरदार कर्तब खान याने जनावरांच्या सांगाड्यासोबत निरोप पाठवला की बंगश म्हणजे निजाम नाही, अन्नपाण्यासाठी शरण यायला. बाजीराव बैठकीवरून ताडकन उठले. त्यांचा हात तलवारीच्या मुठीकडे गेला. एक विनंती आहे बाजीराव, छत्रसाल म्हणाले. छत्रसालांचे शब्द कानावर पडताच बाजीरावांची पावले थबकली. छत्रसाल पुढे म्हणाले, बंगशाने आमच्या परिवारास त्याच्या छावणीत कैद असताना कोणताही दगाफटका केला नाही. त्यामुळे बंगशाला आपण जीवे मारू नये, सुला करावा. संतापाने बेभान झालेली बाजीरावांची संतप्त नजर वळताच छत्रसालांचे शब्द आटले. आम्ही गोब्राह्मण प्रतिपाळक छत्रपतींचे प्रधान आहोत राजाजी, बाजीराव निर्णायक शब्दात म्हणाले. ज्याने गो हत्या केली त्याला शिक्षा तर होणारच. छत्रसालांचा नाईलाज झाला. विलंब न करता बाजीरावांनी 1000 शेलके तिखट स्वार जमा केले. भरधाव वेगाने घोडी घाटमाथ्याकडे दौडू लागली. कट्टर हिंदूद्वेष्ट असलेल्या कर्तब खानाने बंगशाला भरीस पाडून गायींच्या कत्तली केल्या होत्या. बाजीराव स्वारांच्या तुकडीनिशी येत आहे असे समजताच बंगशाचे अवसान सरले. कर्तब खानाच्या तोंडून स्तुती ऐकून गोळा केलेले उसने बाशिंगबळ कुठल्या कुठे गेले. बाजीराव इथे आला तर आपली खैर नाही असे वाटून बंगशाने फौज जमवली. पिलाजीराव आणि दावलजी सोमवंशी यांना बाजीरावांनी मुलुकगिरीवर धाडले होते. त्यांच्या फौजा बंगशाचा मुलगा कायूम खान याच्या फौजेचा सुपा गावानजीक समाचार घेत होत्या. पिलाजीराव आणि दावलजींच्या फौजा पांगल्यामुळे वेढ्याला ढील पडली. त्याचा फायदा घेऊन बंगशाने सैन्याच्या एका तुकडीसह वेढ्यातून पळ काढला. तिसरा प्रहर एव्हाना संपत आला होता. बंगश पळून गेल्याची बातमी कळताच घाटमाथ्यावर पोचलेल्या बाजीरावांनी आपला मोर्चा जैतपूरच्या दिशेने वळवला. सुसाट वेगाने अंतर कापत असलेल्या बाजीरावांच्या अश्वपथकाला बंगशाची फौज दिसू लागली. जैतपूरच्या किल्ल्याच्या पायथ्याशी बाजीरावांच्या फौजेने बंगशाच्या अश्वपथकावर हल्ला चढवला. बंगशाचे स्वार कामी आले. बंगश आणि कर्तब खान मात्र पडत झडत किल्ल्यात शिरण्यात यशस्वी झाले. या साऱ्या झटापटीत बंगशाला तोफा चढवण्यास उसंतच मिळाली नव्हती. बंगशाच्या शेकडो तोफा जैतपूर किल्ल्याच्या पायथ्याशी होत्या. बाजीरावांनी तोफजींना किल्ल्यावर तोफा डागण्याची आज्ञा केली. अश्वारूढ असलेले बाजीराव तोफजींना सूचना देत घोडा फिरवत होते. त्यांची नजर जैतपूरच्या किल्ल्यावर होती. हातात रक्ताळलेली तलवार होती. तो आवेश पाहून भयचकित झालेल्या तोफजींनी आपल्याच सेनापती असलेल्या बंगशाविरुद्ध तोफा डागण्यास सुरुवात केली. काही वेळात छत्रसाल आपल्या पुत्रांसह जैतपूर किल्ल्याच्या पायथ्याशी पोचले. जैतपूर किल्ल्याच्या तटबंदीला खिंडारं पडली होती. बंगशाचा मुलगा कायूम खान याचा समाचार घेऊन आलेल्या पिलाजीराव आणि दावलजींच्या फौजाही बाजीरावांना सामील झाल्या होत्या. पिलाजीरावांनी 13 हत्ती आणि 3000 घोडी कायूम खानाकडून काबीज केली होती. जैतपूर किल्ल्यावरून बंगश ही सारी धामधूम पाहत होता. कायूम खानाचा हत्ती आणि त्याचं निशाण किल्ल्याच्या पायथ्याशी पाहताच बंगशाचे मन चरकले. मुलगा कायूम खान याची बंगशाला 2 महिन्यापासून काहीच खबर नव्हती.
बाजीरावाने कायूम खानाचं काय केलं हे कळायला मार्ग नव्हता. अखेरीस बंगशाने जैतपूर किल्ल्यावर शरणागतीचे पांढरे निशाण फडकावले. तोफांचा मारा थांबला. बंगश मोजक्या सरदारांसह हातावर पांढरे निशाण बांधून किल्ला उतरू लागला. ते पाहून राजा छत्रसाल पाठोपाठ आलेल्या कुंवरला विचार करत म्हणाले, पाहिलंस कुंवर, बाजीरावांच्या सानिध्यात केवळ घोडीच नम्र होत नाहीत, तर शत्रूच्या फौजाही नमतात. किती सफाईदारपणे त्यांनी बुंदेली फौजेचा आणि बंगशाच्या तोफजींचा वापर केला. खरंय राजाजी, कुंवर म्हणाला. शेर को शिकार करना सिखाना नाही पडता. त्यांच्या डोळ्यातली जरब पाहून इन्कार करण्याची हिंमत कोणालाच होत नाही. राजा छत्रसाल कौतुकाने हसले. काही वेळाने बंगशाला छत्रसालांपुढे हजर करण्यात आले. छत्रसालांकडे पाहून बंगश म्हणाला, राजाजी, आम्ही तुमच्या परिवारास दगा केला नव्हता. आमचा मुलगा कायूम खान यास बाइज्जत आमच्या हवाली करावं. जरूर, बाजीराव म्हणाले. कायूम खानाचा हत्ती आणि त्याचे निशाण पाहून बंगशाचा गैरसमज झाला आहे हे बाजीरावांनी अचूक ताडले. कायूम खान आपल्या कैदेतच आहे अशा आविर्भावात बाजीराव पुढे म्हणाले, आम्ही कायूम खानाला तुझ्या हवाली जरूर करू, परंतु तत्पूर्वी ज्याला आमच्या वेढ्यात असताना गाय मारण्याची उपरती झाली त्याला तू आमच्या हवाली कर. बंगशाच्या मागे उभ्या असलेल्या कर्तबखानाचे हातपाय भीतीने लटलट कापू लागले. बंगशाने खून करताच त्याच्या सैनिकांनी कर्तबखानास बाजीरावांपुढे हजर केले. पिलाजीरावांकडे पाहून बाजीरावांनी विचारले, थोरल्या महाराजांनी याला काय शिक्षा केली असती पिलाजी काका? पिलाजीरावांनी थंड परंतु निर्णायक शब्दात उत्तर दिले, ज्या हातांनी हे पाप केलं ते हात महाराजांनी आधी धडा वेगळे केले असते आणि मग गर्दन मारली असती. हजारोंची शिबंदी असलेल्या छावणीत भयान शांतता पसरली. बाजीरावांनी धारकऱ्यांना शिक्षेची सत्वर अंमलबजावणी करण्याचा हुकूम दिला. कर्तबखानाचे हात धडा वेगळे झाले. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. कर्तबखानाच्या किलकाऱ्यांनी बंगशाचा जीव गुदमरून गेला. कर्तबखानाची गर्दन पडताच बंगशाचा धीर सुटला. कायूम खानास आपल्या हवाली करण्याची त्याने पुन्हा विनवणी केली. बुंदेलखंडाकडे पुन्हा वाकड्या नजरेने न पाहण्याचा शब्द त्यांनी छत्रसालांना दिला. बाजीरावांच्या सांगण्यावरून कुराणाच्या प्रतीवर हात ठेवून शपथही वाहिली. बाजीराव म्हणाले, कायूम खान आमच्या गिरफ्तमध्ये नाही, दिल्लीच्या वाटेवर आहे. जितक्या लवकर तुझ्या फौजा बुंदेलखंडातून बाहेर जातील तितक्या लवकर तुला तुझ्या पुत्राची भेट होईल. बाजीरावांनी पिलाजीरावांना गडकोटा येथे जाऊन बंगशाच्या फौजांनी बुंदेलखंड सोडल्याची खात्री करण्यास सांगितले. बंगशाच्या फौजा बुंदेलखंडातून बाहेर पडल्या. बाजीरावांनी त्याच्या तोफा पाडाव केल्या. बुंदेलखंडावरचं सावट दूर झाल्याने बाजीरावांनी छत्रसालांना तातडीने निरोप देण्याची विनंती केली. छत्रसालांनी ती विनंती साफ अमान्य केली. मोठ्या आग्रहाने त्यांनी बाजीरावांना राजधानीत येऊन पाहुणचार घेण्यासाठी विनवले. बाजीरावांचा नाईलाज झाला. बाजीरावांसोबत घुडसवार होऊन छत्रसालांनी सारे अंतर कापले. राजधानीच्या प्रवेशद्वारापासून बाजीराव आणि छत्रसालांवर फुलांचा वर्षाव होऊ लागला. छत्रसालांच्या रयतेचं त्यांच्यावरचं प्रेम पाहून बाजीरावांना कौतुक वाटत होते. बुंदेली भाषेत अनेक गीते गायली जात होती. लोकांची गर्दी लोटली होती. इत यमुना उत नर्मदा, इत चंबल उत टोन्स, छत्रसाल सो लरनकी रही न काहू हौस अशा ओळींमधून छत्रसालांबद्दलचं प्रेम रयत व्यक्त करत होती. बुंदेलखंड केसरी अशी ख्याती असलेल्या छत्रसालांचं मन मात्र बाजीरावांनी जिंकलं होतं. बाजीरावांच्या कर्तृत्वाला शोभेल असा त्यांचा गौरव करण्याचा विचार छत्रसाल बुंदेला करत होते. प्रवेशद्वारापासून राजसभेत पोचायला एक प्रहर लोटला. ज्या राजसभेत बाजीरावांची उदंड निष्कलंक कीर्ती आधीच पोचली होती त्या राजसभेत बाजीरावांनी प्रवेश केला. दरबारात भारतसिंग आणि हिरदेसा या युवराजांच्या बरोबरीने बाजीरावांसाठी आसन राखून ठेवण्यात आलं होतं. बाजीरावांना आसनस्थ होण्याची विनंती करून छत्रसाल राजसिंहासनावर बसले. बंगशाच्या आक्रमणाचा आढावा घेऊन बाजीरावांनी त्याला कसं हद्दपार केलं याचा रोचक वृत्तांत त्यांनी बुंदेली भाषेत दरबारात बयान केला. सरतेशेवटी ते म्हणाले,
आमची आता उमर झाली आहे. बुंदेलखंडाचे 3 हिस्से करून शेवटचं आज्ञापत्र तयार करण्याचं आम्ही ठरवलं आहे. छत्रसालांचे ते अतर्क्य बोलणे ऐकून सभामंडपात शांतता पसरली. बुंदेलखंडाचे 2 हिस्से दोन्ही युवराजांच्या नावे घोषित करून महोब्याचा संपन्न प्रदेश 3ऱ्या हिस्स्याच्या रूपात बाजीरावांच्या नावे करण्याची घोषणा छत्रसालांनी केली. बाजीरावांच्या पराक्रमाने भारावून गेलेल्या छत्रसाल पुत्रांनी आणि कारभाऱ्यांनी या घोषणेला तत्काळ मान्यता दर्शवली. सभामंडपात छत्रसाल बुंदेला आणि पेशवा बाजीराव यांच्या नावाचा जयघोष होत राहिला. दुसऱ्या दिवशी बाजीराव छत्रसालांसह राजमहालाच्या तटबंदीवरून फेरफटका मारत होते. छत्रसाल बाजीरावांना बुंदेली संस्कृतीविषयी अनेक अद्भुत गोष्टी कथन करत होते. बाजीरावांचे मन मात्र छत्रसालांनी विदित केलेल्या शिवछत्रपतींच्या भेटीच्या वृत्तांतात रमले होते. तटबंदीच्या एका बुरुजाजवळ उभे राहत छत्रसाल म्हणाले, बुंदेलखंडाची धुरा तुमच्या हातात सोपवण्यात आमचा निहित स्वार्थही आहे बाजीराव. बुंदेलखंडावर तुमचा अधिकार आहे हे कळल्यावर भविष्यात त्यावर आक्रमण करण्यास शत्रू धजावणार नाही. बुंदेली अंमल कायम राहील. छत्रसालांच्या स्पष्टोक्तीवर बाजीराव मनापासून हसले. बाजीरावांना आता परतीचे वेध लागले होते. छत्रपतींची आज्ञा येण्यापूर्वीच बुंदेलखंड मोहीम हाती घ्यावी लागली होती. त्यातच छत्रसालांच्या बुंदेलखंडाचा 3रा हिस्सा बाजीरावांना देण्याच्या घोषणेचा आपले विरोधक किती सोयीस्कररित्या अर्थ लावतील हे बाजीरावांना ठाऊक होते. वाशीबाईंच्या मायनाविरहित पत्रातून एक अनामिक ओढ, एक आर्त हाक बाजीरावांनी वाचली होती. समोर पसरलेल्या विस्तीर्ण तांबड्या रंगीत मातीकडे, निळाभोर आकाशाकडे पाहत असताना बाजीराव तटबंदीतून घोंगावणाऱ्या वाऱ्याची गाज ऐकत होते. बाजीरावांच्या विचारमग्न चेहऱ्याकडे पाहून छत्रसाल पुढे म्हणाले, बाजी, आम्ही तुम्हाला पुत्रवत मानतो, परंतु तुमच्याशी रक्ताचे नाते जोडण्याचा मोह आम्हाला आवरत नाही. पुत्रापेक्षा तुम्ही आमचे जामाता झालात तर आमचं जीवन अधिक कृतार्थ होईल. तुम्ही लाखात एक आहात. समाजबंधनाचे सारे पाश दूर करून एकदा आमच्या प्रस्तावाचा विचार करा. छत्रसालांचे बोलणे ऐकून बाजीरावांना पेच पडला. इतक्यात पायातल्या साखळ्यांची मंद किणकिण ऐकू आली. मस्तानी आपल्या दासीसोबत तटबंदीकडे आली होती. छत्रसाल आणि बाजीरावांना पाहताच तिची पावलं काही अंतरावर थबकली. बाजीराव अजूनही समोरच्या बुंदेलपट्ट्याला निरखीत होते. उसासा टाकून ते म्हणाले, आमच्याबाबत असा कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी आमच्या मातोश्रींचा आहे राजाजी. पुण्यास गेल्यावर प्रसंगानुरूप आपला प्रस्ताव आम्ही त्यांच्या कानावर घालू. छत्रसालांच्या प्रस्तावाला खुबीने उत्तर देऊन निरोपाचा सूर लावत बाजीराव म्हणाले, तुर्तास आम्हाला आज्ञा द्यावी. आम्हाला काही महत्त्वाचे दप्तरी खलिते लिहायचे आहेत. उभयतांनी परस्परांना हात जोडून प्रणाम केला. बाजीराव अतिथी कक्षाच्या दिशेने चालू लागले. आपल्या तडक स्वभावासाठी विख्यात असलेल्या बाजीरावांचा धीरगंभीर आवाज मस्तानीने प्रथमच ऐकला होता. मनी उठलेल्या अनेक प्रश्नांना ओठांची थोपवून मस्तानी भांबावून उभी होती. 4 पावले मागे येऊन छत्रसालांनी मस्तानीच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला. बाजीरावांना मनोमन वरलेल्या मस्तानीच्या मुखातून निर्वाणीचे निरपेक्ष निखळ शब्द बाहेर पडले. बुंदेलखंडावर आलेलं बर्बादीचं तुफान आपल्या तलवारीने वारणाऱ्या या फरिश्त्याची कट्यार घेऊन ठेवा पिताश्री. मस्तानी त्या कट्यारीची आजन्म पूजा करेल.